नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 9 फेब्रुवारीच्या भागामध्ये ज्योती आता दादाला म्हणतात, "काय रे, काय हे?" तर तेव्हा ज्योती म्हणतो, "हे तर वस्तादांनी दिली या." तर तेव्हा दादा म्हणतात, "अरे ज्योती, कट्यार द्या म्हणायचं ना, ही गुप्ती कशा पाय? लग्नामध्ये ना नवरदेवाच्या हातात कट्यार असते या." तर ज्योती म्हणतो, "होय, पर वस्ताद म्हणाले की कट्यारापरीस हे शोभून दिसल." तर दादा म्हणतात, "नायगावमध्ये आल्यापासून बघतोय म्या, लग्नामध्ये तुझं चित्त नाही. काय खरं आहे का?" तर तेव्हा ज्योती म्हणतो, "नाही दादा, असं काय बी नाही." तर तेव्हा दादा ज्योतीला बसवतात आणि म्हणतात, "हे बघ ज्योती, बस इथं आणि अजून बी सुईमध्ये धागा ओवतोय म्या. याचाच अर्थ अजून बी नजर तेज आहे माझी. काय कळतं का काही? आणि तुझ्या त्या तालमीतल्या पोरांना मुंगळ्यासारखा चिकटलेला असतोयस. लगीन करायला आलायस का तो कुस्ती करायला?" तर तेव्हा ज्योती म्हणत असतो, "नाही दादा, म्या म्या असं बोलत असतो." तर तेव्हा दादा म्हणतात, "अरे उद्या तुझं लगीन झाल्यानंतर अजून एक जीव तुला जोडला जाणार आहे. तिच्या रक्ताची नाती सोडून, जन्मघर सोडून तुझ्या सोबतीनं येणार आहे ती. तवा जरा जबाबदारीनं वाग. तिनं हातात घेतलेला हात खंबीर आहे, हे तिला जाणवू दे आणि हेच तुझं कर्तव्य आहे. विसरू नकोस." तर तेव्हा ज्योती म्हणतो, "होय होय, नाही विसरणार कर्तव्य." तर दादा आता त्याला म्हणतात, "बरं ठीक आहे, झोप." असं म्हणून ते आता तिथून निघून जातात. तर आता ज्योतीला दादांचे शब्दच आठवू लागतात. "उद्या तुझं लगीन झाल्यानंतर एक नवीन जीव तुला जोडला जाणार आहे. तिनं हातात घेतलेला हात खंबीर आहे, हे तिला जाणवू दे." असं सगळं काही दादा बोललेले असतात. ते आता सगळं काही ज्योतीला आठवत असतं. आणि इकडे मित्रांनो, आता रात्र झाल्यानंतर वस्ताद आणि त्यांचे चेले असतात, ते सगळे काही आता खजिन्याच्या दिशेने चाललेले असतात आणि वाटेत एका ठिकाणी थांबतात. तर तेव्हा वस्ताद म्हणतात, "गबरू हो, तयार?" तर तेव्हा सर्वजण म्हणतात, "होय, तयार वस्ताद." तर तेव्हा एक जण म्हणतो, "पर वस्ताद, एवढ्याशा गड्यानिशी खजिन्याला हात घालायचा वय?" तर तेव्हा दुसरा सुद्धा म्हणतो, "होय, तेच की, जुळल का?" तर तेव्हा वस्ताद म्हणतात, "एकदा सावज टप्प्यात येऊ देत. माझी शीळ या रानमानात घुमू दे. रिमांड फुटल्यावानी गडी बाहेर पडतात का नाही ते बघा." आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर आता सगळ्यांनाच अजून धीर येतो. तर तेव्हा तो चेला म्हणतो, "वाटलंच होतं मला." तर वस्ताद म्हणतात, "या गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात. तात्या टोप्यानी निमूट पाठवली, आता तलवारीवरची मूठ घट्ट करा आणि गबरू हो, सावजावर नजर ठेवा. चला." असं म्हणून आता वस्ताद पुढे पुढे जाऊ लागतात. तर तेव्हा त्यांचे सगळे चेले असतात, ते त्यांच्या मागे धावू लागतात. तर इकडे नेमकं आता मित्रांनो त्याच वेळेला फौजदार पाटलांच्याकडे आलेले असतात आणि ते म्हणत असतात, "पाटील अहो, घात झाला. गावात बंडखोर शिरल्यात." तर तेव्हा पाटील म्हणतात, "मी सांगितलंय तुम्हासनी साहेब, कोणी संशयित दिसला तर गय करायची नाही, गोळी घाला त्याला." आणि इकडे मित्रांनो आता सावीला ते सगळं काही आठवत असतं. म्हणजे ती रमाची आई आलेली असते आणि तिला गजरा देत असते. तर तेव्हा तिने विचारलेलं असतं तिच्या आईला की रमा कुठं आहे? तर तेव्हा तिच्या आईने सांगितलेलं असतं, "नाही, ती आता येऊ शकणार नाही. तिने ना तुझ्यासाठी हे पाठवलेलं आहे. खुश राहा बाळा आणि ही ना रमाची शेवटची आठवण." असं म्हणून तो गजरा तिने दिलेला असतो आणि सावी सगळा काही तोच विचार करत असते. तेच तिला सगळं काही आठवत असतं. इतक्यातच मित्रांनो आता अक्का तिथं येते आणि तिला तशी बघून तिला सगळं काही लक्षात येतं आणि अक्का आता सावीच्या समोर बसते आणि तिला त्या विचारातून थोडीशी बाहेर काढते आणि म्हणते, "सावी, काय गं बाळा?" तर तेव्हा आता सावी तिला विचारते, "आत्या, मला हळद लागली तेव्हा तू कुठं होतीस गं?" तर तेव्हा अक्का म्हणते, "अरे लेकरा, मी इथंच होती की तुझ्या आजूबाजूला." आणि त्यानंतर म्हणते, "किती घमघमस वास येतोय गं तुझ्या अंगाला लागलेल्या हळदीचा. मन भरून आलं बघ. आता उद्या लगीन होणार तुझं. मग माझा पेढा सासरी जाणार. आणि सावी, आता नायगाव विसरायचं बरं का. इथली नाती, इथली माणसं समदं काही विसरायचं आणि नवी नाती गुंफायची. ती बी कशी माहितीये का? जसा ना हा शोभिवंत गजरा. कळालं का तुला?" असं तिने विचारल्यानंतर सावी हो असं म्हणून मान डोलावते. आणि आता अक्का तिला म्हणते, "आता या घरातली ही तुझी शेवटची रात्र आणि हे बघ, हळदीच्या अंगानं इकडं तिकडं कुठं बी जायचं नाही आणि काय लागलंच तर म्या हाय. मला हाक मार आणि आता झोप तू." असं तिला सांगते आणि तिच्या गालावरती हात फिरवून तिथून ती निघून जाते. तर मित्रांनो इकडे आता हा ज्योती जो असतो तो जागाच असतो आणि त्याला सुद्धा दादांचे शब्द आठवत असतात. ते म्हणालेले असतात, "उद्या लगीन झाल्यानंतर तुला एक नवीन जीव जोडला जाणार आहे.
तिने हातात घेतलेला हात खंबीर आहे हे तिला जाणवून दे आणि तेच तुझं कर्तव्य आहे, विसरू नकोस. आणि ते सगळं काही आता आठवत असताना ज्योतीला थोडासा त्रास होत असतो मित्रांनो. तर इकडे आता सावी झोपी जात असते आणि तेव्हा तिला आता अक्कांचे शब्द आठवत असतात. आता नायगाव विसरायचं बरं का. इथली नाती, इथली माणसं समदं काही विसरायचं. आणि आता ह्या गावातली ही तुझी शेवटची रात्र. असं सगळं काही तिला आठवत असतं आणि ती खूप अस्वस्थ असते मित्रांनो. आणि त्यानंतर आता तिला रमाने पाठवून दिलेला गजरा दिसतो. आणि त्यानंतर तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस ती असाच गजरा घेऊन रमाकडे गेलेली असते. आणि तिला ती म्हणत असते, रमा मी तुझ्यासाठी स्वतः आणलेली आहे वेणी. आणि त्यानंतर रमासुद्धा आपल्या सासरी निघून गेलेली असती. तो क्षणसुद्धा आता हिला आठवतो. आणि त्यानंतर जेव्हा रमा परत आलेली असते आणि तिची जी काही अवस्था झालेली असते ते सुद्धा आता तिला आठवतं. आणि ती मनातल्या मनात म्हणते, रमा मला तुला भेटायचं आहे, पुन्हा आयुष्यात कधी भेटू का नाही माहिती नाही. तर इकडे ज्योतीला आता वस्तादांचे शब्द आठवत असतात. गोरो लोक आपल्यावरती राज्य करतोय, याची लाज वाटली पाहिजे. स्वराज्य भीक मागून मिळणार नाही, ते हिसकावून घ्यावं लागतं. रक्तात भिजायचं का कुंकुवात रमायचं. आणि त्यानंतर तात्या टोपेंचे शब्दसुद्धा त्याच्या कानावरती येऊ लागतात. माझी माणसं मला सांगतात, कुठे खजिना जाणार आहे, तो लुटून आपण पेशव्यांचे हात बळकट करायचेत. आता उद्याचा हा खजिना असाच आहे आणि त्या मोहिमेत हा मुलगा मला हवा, असं म्हणून त्यांनी ज्योतीची मागणी केलेली असते. आणि तेव्हाच आता ज्योती लगेचच ती गुप्ती परत आपल्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो, आज रात्री माझं कर्तव्य माझ्या गुरूंसाठी, देशासाठी. आणि इकडे त्याच वेळेला सावी आता उठून बसते आणि म्हणते, रमा म्या आले ग, असं म्हणून ती आता उठते आणि तो गजरा आपल्या हातामध्ये घेते. तर इकडे ज्योतीसुद्धा आता हळूच इकडे तिकडे कानोसा घेतो. सर्वजण झोपले आहेत का नाही ते बघतो. आणि इकडे सावीसुद्धा अगदी त्याच वेळेला हळूच बाहेर पडत असते आणि ती सुद्धा बघत असते की सर्वजण झोपले आहेत का. आणि त्यानंतर ती हळूच दरवाजा उघडते आणि त्यानंतर हळूच ती दरवाजा बंद करते आणि परत सर्वजण झोपले आहेत का नाहीत याची खात्री करते आणि हळूहळू तिथून बाहेर पडते. आणि इकडे ज्योतीसुद्धा दरवाजा उघडून बघतो तर तेव्हा सर्वजण तिथे समोरच झोपलेले असतात. त्यामुळे तो परत दरवाजा बंद करतो आणि मागे फिरतो. आणि त्यानंतर त्याचं ते गाठोडं वगैरे असतं ते पलंगावरती ठेवतो आणि एक पोतं घेऊन सुद्धा पलंगावरती ठेवतो आणि त्याच्यावरती पांघरून घालतो. म्हणजे तिथं तोच झोपला आहे असं कोणी जर तिथं आलं तर त्यांना कळावं अशी तो व्यवस्था करतो. आणि त्यानंतर परत हळूच दरवाजा उघडतो आणि हळूच दरवाजाच्या बाहेर येतो आणि परत दरवाजा बंद करतो आणि सगळ्यांच्या मधून हळूहळू वाट काढून पुढे पुढे सरकू लागतो आणि तिथून तो आता निघून जातो. तर इकडे सावी तर स्वयंपाकघरामध्ये आलेली असते आणि स्वयंपाकघरामध्ये येऊन ती एका वाटीमध्ये एक लाडू घेते आणि तो गजरा ती तिथेच विसरते. आणि इकडे आता ज्योती घराच्या बाहेर पडत असतो आणि बाहेर कोणी आहे का नाही याची तो खात्री करून घेतो. आणि त्यानंतर तो बाहेर येतो आणि परत दरवाजासुद्धा बंद करून घेतो. आणि मित्रांनो ज्या वेळेस तो मागे वळून बघतो तर तेव्हा मागे चक्क पाटील उभे असतात आणि त्यांना बघितल्यानंतर तर ज्योतीला तर धक्काच बसतो. आणि तेव्हा पाटील म्हणतात, ज्योतिराव. आणि आता त्यावेळेस नेमकं इकडे सावीसुद्धा हळूहळू बाहेर पडत असते आणि तिच्या हातामध्ये लाडू असतो आणि ती एकेकांना ओलांडून ओलांडून पुढे पुढे सरकत असते. तर इकडे आता पाटील ज्योतीला विचारतात, ज्योतिराव काय पाहिजेल आहे काय. आणि म्हणतात, नाही हळदीच्या अंगानं असं एकटं दुकटं कुठं जाऊ नका म्हटलं, काय हवं असलं तर सांगा की मला. तर तेव्हा ज्योती थोडंसं जावडू लागतो, म्हणतो ते आपलं. तर तेव्हा पाटील म्हणतात, मैत्रासनी भेटायला चाललाय का वस्तादासनी. तर तेव्हा ज्योती म्हणतो, वय वय. तर तेव्हा पाटील म्हणतात, मग मी बोलून आणतो की, नाहीतर मी येतो सोबत चला. तर तेव्हा ज्योती म्हणतो, नाही नाही राहू द्या जातो की म्या, असं तो सांगत असतो. तर तेव्हा पाटील त्याच्या हातामध्ये बघतात आणि त्याला म्हणतात, आणि हे कांडकं कशापायी न्यायलाय, टाका ते. असं त्यांनी सांगितल्यानंतर ज्योती आपल्या हातामध्ये जी गुप्ती असते ती टाकून देतो. आणि त्यानंतर पाटील आपल्या जवळचं एक मोठं हत्यार काढतात आणि ते ज्योतीला दाखवतात आणि म्हणतात, हे असून दे तुमच्यासोबत धरा, असं म्हणून ते हत्यार त्याच्या हातामध्ये देतात. तर ते हत्यार बघितल्यानंतर ज्योती तर घाबरतोच आणि म्हणतो, अहो हे कशाला.
तर तेव्हा पाटील म्हणतात, अहो हळदीच्या अंगाला लगेच बाधा होती, असू देत. आणि गावात बंडखोर शिरल्यात अशी खबर आहे, त्यामुळे राहून देत संकट, असं त्यांनी सांगितल्यानंतर ज्योती म्हणतो, होय होय, असं म्हणून तो आता तिथून निघून जातो. तर इकडे मित्रांनो सावी मात्र हळूच तिथून बाहेर पडलेली असते आणि कुणाला तिची काही खबर सुद्धा नसते. तर सावी आता आडोशाने आडोशाने एक एक झाडाच्या मागे लपत लपत पुढं सरकत असते. तर इकडे आता ज्योती बाहेर पडायसाठी तो धडपडत असतो, पण पाटील काय तिथून हलत नसतात. त्यामुळे तो आता तिथंच खोळंबून बसलेला असतो. तर इकडे आता वस्ताद पुढं पुढं सरकत आलेले असतात. तर तेव्हा अजून भरपूर गडी त्यांना सामील होतात आणि त्यांच्या पाया वगैरे पडून नमस्कार वस्ताद वगैरे त्यांना करत असतात. तर तेव्हा आता एकजण त्यांना सांगतो, वस्ताद मशाल दिसल्या येवलुसी त्या तिकडं पायथ्यावर. तर तेव्हा दुसरा म्हणतो, येऊ देच त्यांना इकडं, उद्या त्यांची मेजवानीच घालतो. आणि म्हणतो, रानात रक्ताचा सडा पाडल्याशिवाय राहणार नाही. तर तेव्हा दुसरा जण एक म्हणतो, वस्ताद फक्त तुम्ही शबासकीची थाप द्या. तर तेव्हा वस्ताद म्हणतात, आपण इथं रक्त सांडायला नाही आलो, आपण इथं आलोय ते खजाना लुटायला. खजाना लुटायचा आणि तात्या टोपेंना द्यायचा. तर तेव्हा एक जण विचारतो, पर वस्ताद खजिन्यासोबत जी माणसं येणार आहेत त्यांना टिपायचं नाही वय. तर तेव्हा वस्ताद म्हणतात, अरे ती आपली माणसं आहेत, पर हा गोरा दिसला की उभा चिरायचा, चरखा असं ते म्हणतात आणि धावत सुटतात. तर तेव्हा सर्वजण त्यांच्या मागे मागे धावू लागतात. आणि मित्रांनो आता इथे एकाचे तर 4 झालेले असतात. तर तेव्हा ज्योती आता परत तिथं येतो, पाटलांच्या जवळ येतो आणि त्यांना म्हणतो, तुम्ही अजून इथंच. तर तेव्हा पाटील म्हणतात, अहो तुमचीच वाट बघत होतो आणि असं बी आमच्या पंचक्रोशीसाठी आजची रात्र वैऱ्याची आहे. तर तेव्हा ज्योती विचारतो, म्हणजे काय? तर तेव्हा पाटील म्हणतात, काही नाही, एक सरकारी जबाबदारी आहे महत्त्वाची, सांगन मागणं, तुम्ही झोपा जावा, असं त्यांनी सांगितल्यानंतर आता ज्योतीचा मात्र नाईलाज होतो आणि त्याला तर आता वस्तादांच्याकडे जाता येतच नाही. त्यामुळे तो नाईलाजाने आता परत आतमध्ये जातो. तर तो आतमध्ये गेल्यानंतर इकडून आता फौजदार पाटलांच्याकडे येऊ लागतात. तर तेव्हा पाटील आता फौजदारांना म्हणतात, अहो फौजदार साहेब, तिकडं गस्त घालाय सोडून तुम्ही इकडं आलाय, समजा ठीक आहे नवं? तर तेव्हा फौजदार म्हणतात, अहो पाटील, कंपनी सरकारला मानलं पाहिजे. तर पाटील विचारतात, म्हणजे काय? तर तेव्हा फौजदार सांगतात, अहो खजिना आपल्या हद्दीतून निघून गेला. आणि ते मित्रांनो आता सगळं काही ज्योती आडोशाला उभा राहून ऐकत असतो आणि त्याला ते ऐकल्यानंतर तर धक्काच बसतो. तर पाटील म्हणतात, काय सांगता, खजिना निघून गेला? तर तेव्हा फौजदार म्हणतात, अहो मला बी आत्ताच कळतंय, कंपनी सरकारच्या अधिकाऱ्यानं रचलेला सापळा होता त्यो. तर पाटील विचारतात, सापळा रचला होता म्हणजे? तर फौजदार सांगू लागतात, अहो खजिना खंबाटकीच्या वाटेनं येणार अशी हूल उठवली. अहो कशासाठी माहिती का? बंडखोर तिथं यावं म्हणून. आता बंडखोर त्या वाटेनं दबा धरून बसत्याल, पर खजिना कवाच गेला मोरवे भादे या मार्गानं पुण्याला. आता येणारं पेटार हाय ती, त्यात खजिना बी नाही आणि शस्त्र साठा बी नाही. तर तेव्हा पाटील म्हणतात, अरे शाब्बास. तर तेव्हा फौजदार म्हणतात, आणि महत्त्वाचं म्हणजे ते तात्या टोपे आहेत ना, त्यासनी रोखून धरल्यामुळं त्यासनी बी इकडं काही येता आलं नाही. त्यामुळे इथं येणारं बंडखोर एकटं पडलं. तर आता हे सगळं काही ऐकत असताना इकडे ज्योतीला तर धक्क्यावरती धक्केच बसत असतात आणि त्याच्या लक्षात येतं की वस्ताद आणि ते सगळे काही त्याचे मित्र असतात, ते सगळे काही आता अडचणीत येणार आहेत. तर तेव्हा फौजदार म्हणतात, आत्ता खरा फास आवळलाय. तुमची माणसं आणि सरकारी शिपाई त्या बंडखोरांच्या वरती अचानक हल्ला करून त्यासनी ठार करतील आणि जे बंडखोर शरण येतील त्यासनी कैद केलं जाईल. लूट करणाऱ्यासनी निसटता येणार नाही असं जाळच टाकले कंपनी सरकारनं. तर तेव्हा पाटील म्हणतात, हे तर झाक झालं राव, एकदा गावली समधी की मग देव पावला म्हणायचा. तर तेव्हा फौजदार म्हणतात, पाटील आता काही बी काळजी करू नका, जाऊन झोपा आता, उद्या पोरीचं लगीन आहे. तर तेव्हा पाटील म्हणतात, वहीजी. तर आता ज्योती ते सगळं काही ऐकतो आणि दरवाजा बंद करून घेतो. तर फौजदार आता म्हणतात, ठीक आहे, येतो मी आता, असं म्हणून ते आता तिथून निघून जातात. तर आता ज्योती इकडे म्हणू लागतो मनातल्या मनात, याचा अर्थ वस्ताद आणि बंडखोर फसलेत. नाही, वस्तादांना तर हे कळलंच पाहिजे, असं तो सर्व काही मनातल्या मनात बोलतो आणि परत दरवाजा उघडतो. तर तेव्हा पाटील अजून सुद्धा तिथं समोर उभाच असतात आणि त्याला बघितल्यानंतर म्हणतात, जावई बापू, तुम्ही झोपला नाही अजून? तर तेव्हा ज्योती म्हणतो, ते फौजदार आले होते ना व? तर तेव्हा पाटील म्हणतात, नाही, ते काय काळजीचं नाही, तुम्ही झोपा निवांत,
म्या बी येतो असं ते सांगतात. तर तेव्हा ज्योती आता बरं म्हणतो आणि दरवाजा परत बंद करून घेतो आणि आता पाटील तिथून निघून जातात. आणि ते निघून गेलेलं बघून ज्योती हळूच दरवाजा उघडतो आणि त्यानंतर बाहेर येतो आणि तो आपली तिथेच पडलेली गुप्ती उचलतो आणि तिथून आता वस्तादांच्या दिशेने तो आता जाऊ लागतो. तर मित्रांनो, आता इकडे सावी हळूहळू सगळीकडे लपत लपत रमाच्या घरापर्यंत पोहोचते आणि ती तिथे आत जाणारच असते आणि थोडीशी बाजूला बघते तर चक्क तिकडून पाटील येत असतात आणि त्यांना बघितल्यानंतर तर लगेचच सावी आता आडोशाला लपते आणि ती खूप घाबरलेली असते आणि घाबरून ती आपली पाठच म्हणजे वळवते. तर तेव्हा पाटील आता तिथून तिला न बघता पुढे निघून जातात आणि त्यानंतर आता त्यांच्या मागोमाग ज्योती तिथं आलेला असतो आणि तो तिथेच उभा राहतो आणि थोडंसं मागे वळून मनातल्या मनात तो बोलतो, लवकरात लवकर मला छाप्याच्या ठिकाणी पोहोचायलाच हवं आणि वसादांना सावध करायलाच पाहिजे, असं म्हणून तो आता परत दुसऱ्या दिशेने धावत सुटतो आणि त्यानंतर आता सावी जरासं वाकून बघते आणि तिथे आता कोणीच नसतं. पाटीलसुद्धा तिथून गेलेले असतात आणि ज्योतीसुद्धा तिथून धावत निघून गेलेला असतो आणि त्यानंतर आता सावीसुद्धा धावत धावत आता रमाच्या घराच्या दिशेने जाऊ लागते. तर इकडे ज्योतीसुद्धा एकदम जोराने धावत वस्तादांच्या पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत असतो. तर इकडे आता वस्ताद एका ठिकाणी पोहोचलेले असतात आणि त्यांच्यासोबत त्यांचे बरेचसे चेलेसुद्धा तिथं पोहोचलेले असतात आणि ते आता सर्वजण आपल्या तोंडाला बांधून घेतात आणि आता इकडे सावीसुद्धा धावत असते आणि धावत असताना तिच्या पायाला दुखापत होते. तिच्या पायामध्ये काटा घुसतो. तर सावी तो काटा काढून फेकून देते आणि तिला खूप त्रास होत असतं. तिच्या पायातून रक्त वगैरे येत असतं. पण ती तिथं थांबतच नाही आणि आता ती हळू तशीच पुढे चालू लागते. तर इकडे आता ज्योती जिथे फौजदार असतात आणि सरकारची फौजसुद्धा असते तिथेपर्यंत पोहोचतो आणि ते बघितल्यानंतर त्याला धक्काच बसतो आणि तो मनातल्या मनात म्हणतो, एवढी फौज आणि तेही बंदूकधारी. आणि ते बघितल्यानंतर आता तो पुढे जाऊ लागतो. तर तेवढ्यातच आता इकडे हे जे काही वस्ताद आणि वस्तादांचे चेले असतात ते आता या खोट्या खजिन्यांच्या वाटेवरती आलेले असतात आणि तिकडून गोरे सरकार म्हणजे त्यांची माणसं वगैरे सगळी येत असतात. ते पिटारा वगैरे घेऊन येत असतात आणि हे सर्वजण दबा धरून तिथे बसलेले असतात आणि पुढे मात्र आता वस्ताद म्हणजे त्या पिटाऱ्याच्या समोर वस्ताद रस्त्याच्या आडवेच वाटेत झोपलेले असतात आणि त्यांनी सोंग पांघरलेलं असतं. तेव्हा गोरा अधिकारी ते बघतो आणि त्यांच्या बाकीच्या शिपायांना थांबायला सांगतो. तर इकडे ज्योती आता धावत धावत येत असतो आणि इकडे आता ते गोरे अधिकारी वगैरे असतात ते वस्तादांच्या दिशेने येऊ लागतात आणि तेव्हा तो गोरा अधिकारी येऊन वस्तादांना असं पलटवायचा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा वस्ताद एकच ठोसा त्याला ठेवून देतात आणि तो गोरा अधिकारी बाजूला जाऊन बेशुद्धच पडतो आणि त्यानंतर वस्ताद आता उठतात आणि आपल्या हातामध्ये कुऱ्हाड घेतात आणि हर हर महादेव असा जोराचा गजर करतात. तर तेव्हा ते गोरे अधिकारी जे असतात ते मागेच सरकतात आणि त्यानंतर त्यांच्यासमोर जे त्यांच्यासोबत जे असतात ते सर्वजण आता तिथून पळूनच जातात आणि त्यानंतर आता हे जे सगळं काही चेले वगैरे असतात वस्ताद वगैरे असतात ते आता त्या पेटाऱ्यावरती कब्जा मिळवतात. तेवढ्यातच इकडून आता ज्योती धावत धावत येत असतो आणि तो अखेर त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि तो त्यांच्याजवळ येतो आणि वस्तादांना म्हणतो, वस्ताद ऐका, धोका झालाय, धोका, अहो घात झालाय. तर तेव्हा वस्तादांना काही कळतच नाही आणि ते सर्वजण जे चेले असतात ते एकमेकांच्याकडे बघू लागतात. तर ज्योती म्हणतो, अहो वस्ताद, आपण समधी सापळ्यात फसलो या, खरा खजिना कवाच निघून गेलाय दुसऱ्या वाटेनं. आणि असं त्यानं सांगितल्यानंतर वस्तादांना तर खूप मोठा धक्का बसतो आणि बाकीजण सर्वजण धक्क्यात जातात. तर मित्रांनो, आता त्याच वेळेस इकडे सावीसुद्धा रमाच्या घरापर्यंत पोहोचते आणि त्यानंतर दरवाजावर जवळ जाऊन रमा रमा अशी ती हाक मारू लागते आणि म्हणते, रमा म्या सावित्री, अगं रमा. आणि ती असं दरवाजा वाजवत असताना तिला कसली तरी मागे चाहूल लागते आणि ती हळूच येते आणि मागे आडोशाला लपते. तर तेव्हा तिथून 2 जण म्हणजे शिपाई असतात ते तिथून गस्त घालत असताना तिला दिसतात आणि ते असेच पुढे निघून जातात आणि तेव्हा सावी थोडक्यात वाचते मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सावी आता इकडे रमाकडे आतमध्ये आलेली असते आणि ती तिला लाडू वगैरे देत असते. तर तेव्हा इकडूनच आता रमाच्या आईचा आवाज येतो आणि ती पुढे येत असताना सावी आता झटकन जाते आणि आडोशाला लपते.
तर तेव्हा रमाची आई तिथं येते आणि तिला विचारते, "रमा काय गं काय झालं?" आणि तिला म्हणते, "तू पण ना रमा, आता तर मी तुला झोपवतेच." असं म्हणून ती आता तिथेच थांबते. आणि त्यानंतर मित्रांनो आता सावी काहीतरी करून तिथून निसटते आणि त्यानंतर ती घरी येते. आणि घरी ज्यावेळेस येते तर तेव्हा पाटील तर तिथेच असतात आणि ते जागे असतात आणि ते इकडे-तिकडे फिरत असतात. आणि ज्यावेळेस सावी त्यांना बघते तर ती लगेचच मागे सरकते आणि आडोशाला लपत असते. तर तेव्हा काठीचा आवाज होतो आणि तेव्हा पाटील लगेच मागे वळून तिच्याजवळ येतात आणि तिला बघतात आणि त्यांना धक्काच बसतो. आणि ते म्हणतात, "अगं सावी, हळद लागली आहे तुला आज. या वक्ताला एकली वाड्याच्या बाहेर का गेलतीस तू?" तर तेव्हा सावी काही खोटं बोलत नाही. त्यांना खरं-खरं सगळं काही सांगते. ती म्हणते, "म्या रमाला भेटायला गेले होते." आणि ती ऐकल्यानंतर तर पाटलांना धक्काच बसतो. पण मित्रांनो ते काही तिच्यावरती ओरडत नाही. आणि आजचा भाग मित्रांनो इथेच संपतो. भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.